आशेला ब्लॉगमध्ये. आपण आज ना कढी आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. तर कढीसाठी बघा मी 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, जिरे घेतले 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतले, कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता घेतले आणि दही घेतली बघा एवढे मोठे अर्धे वाटे. आणि शेंगदाण्याच्या चटणीसाठी बघा एवढे शेंगदाणे घेतलेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10-12, हिरव्या मिरच्या 10-12, जिरे घेतलेत 1 चमचा आणि मीठ घेतले चवीनुसार. तर आता चला वळूया रेसिपीकडे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मिक्सरचं भांडं घेतलं मी, त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे चटणीसाठी. तुम्ही हिरव्या मिरच्या चिरून पण टाकू शकता, मी असं वाटून घेते. ही गावाकडची पद्धत आहे कढी करण्याची. एकदम सुरेख अशी चटणी आणि कढी होती. वाटून घेते मी आता. हे वाटले बघा असं हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे. आता याच्यामध्ये मी मिक्सरमध्येच कढीचं वाटण करून घेणार आहे सर्व. हे बघा याच्यामध्ये मी दही टाकून घेते सर्व. आणि याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहे 2-3 चमचे. यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. आता पाणी टाकून वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये एक गरका फिरवायचा. हे बघा कढीचं मिक्सरमध्ये करून घेतलं मिश्रण. आता फोडणी देऊन घेऊया. गॅसवरती कढई ठेवली ना, 2 चमचे तेल टाकून घेते. आता तेल टाकून द्यायचं छानपैकी. असं 2 चमचे तेल टाकून घेते. तेल टाकलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, कढीपत्त्याचे पाने, हिंग 1/4 चमचा, थोडी कोथिंबीर. छानपैकी असे खमंगाची फोडणी करून घ्यायची. हळद टाकूया 1/4 चमचा. आणि आपण दह्याचं ते मिश्रण केलेलं ते टाकून घ्यायचं. मिक्सरचं भांडं देऊन टाकतो. किती पातळसर दाटसर कढी हवी त्याप्रमाणे पाणी ऍडजस्ट करायचं. याच्यामध्ये दह्याची कढी बनवतोय आपण. उन्हाळ्यात चालू झाले आता आपले कढी, चटणी असे आंबट पदार्थ खाणे चालू झाले आपल्याला. छान अशी कढी आमच्या घरात गुरुवारी बनवली जाते, कढी चटणी. आता हिला चांगलं खळखळून उकळी येऊ द्यायचं. उकळी आली बघा कढीला छानपैकी. आणि कढी उकळून बघा अशी छान घट्ट झाली बघा अशी. आता याच्यामध्ये ना थोडी कोथिंबीर टाकून घेते. उकळली बघा कढी आता छानपैकी अशी. आता काढून घेते. आता कढी उतरवून घेते कढी. आता कढीची कढी झाली आपली. आता शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी आता शेंगदाणे भाजून घेऊया. गॅसवरती लोखंडी तवा ठेवला आणि त्याच्यावरती शेंगदाणे भाजून घ्या आपण. डाग पडेपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आपल्याला. आता भाजले गेले शेंगदाणे बघा छान असे डाग पडेपर्यंत. आता हे काढून घेते कढईतून. शेंगदाणे काढून घेते.
आणि थंड करून घेते आता. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आता वाटून घेते. हे बघा असं करून घेतलं. आता याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे, थोडी कोथिंबीर आहे ती पण टाकून देते आणि परत एकदा आता वाटून घ्यायचं दरदरीत छान. झाली बघा चटणी वाटून आपली अशी मस्त शेंगदाण्याची चटणी. मिक्सरच्या भांड्यामध्येच कढी, चटणी सर्व केलं मी. आता ही चटणी ना तेल टाकून थोडी तळून घ्यायची. तोच तवा ठेवला गॅसवरती, लोखंडी तवा. ते काढून घ्यायचे चटणीच्या. खूप सुरेख चटणी होत्या हिरव्या मिरचीमध्ये. लाल मिरचीमध्ये पण करू शकता तुम्ही. ही प्रवासामध्ये नेलं तर 7-8 दिवस टिकते अशी चटणी, पाण्याने टाकून केलेली आहे. तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडं. दोन चमचे तेल टाकते चटणी भाजण्यासाठी छानपैकी असे. तुम्ही टिफिनला नेऊ शकता, प्रवासामध्ये नेऊ शकता, खूप टिकते छान. दशम्या आणि अशी चटणी आम्ही प्रवासात करून नेतो. लाल मिरचीची पण नेतो आणि हिरव्या मिरचीची पण नेतो. खूप सुरेख होतं अशी चटणी, टिकते पण ती बरेच दिवस. रेडी आपली शेंगदाण्याची चटणी कढीसोबत खाण्यासाठी. झाली बघा चटणी. गॅस बंद करते आता. भाजली गेली छानपैकी अशी. रेडी बघा आपली कढी. शेंगदाण्याची चटणी. गरमागरम भात. कढी, भात आणि शेंगदाण्याची चटणी रेडी आपली. रेडी बघा आपली कढी चटणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.